डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील भाषणात अनेक मुद्दे व त्यांची मते मांडली. संविधानाने अपेक्षित केलेला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्याची जपणूक होईल का, याविषयी बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली होतीच. पण संविधानाच्या वाटचालीपेक्षा भारत देशाच्या वाटचालीविषयी त्यांनी जी मांडणी केली होती ती आजच्या देशातल्या परिस्थितीवरून खरी ठरत आहे, हे स्पष्ट दिसून येते. 75 वर्षानंतरचा भारत कसा असेल आणि त्यावेळी भारतीय संविधानाची भूमिका कोणती राहील, याची बाबासाहेबांनी जी चिंताग्रस्त होऊन मांडणी केली होती ती आज तंतोतंत खरी ठरत आहे. यावरून महामानवाची दूरदृष्टी किती प्रगल्भ होती आणि हा महामानव किती तत्वचिंतक होता याची आज प्रचिती येते. बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात मांडलेले काही मुद्दे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यावरून तुम्हाला बाबासाहेबांची बुद्धी किती प्रगल्भ होती हे कळेल. 1. बाबासाहेब म्हणतात, भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील हे मला माहीत नाही. परंतु एवढे निश्चितच की जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या प्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे गमावले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण लढण्याचा निर्धार केलाच पाहिजे. आजचा जर विचार केला तर बाबासाहेबांची वाक्य तंतोतंत खरे ठरतात. कारण सत्ताधारी पक्ष स्वतःला देशापेक्षा श्रेष्ठ समजत आहे, मोठा समजत आहे. 2. लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त असलेल्या अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. आज देशात दिसतच आहे, लोकांची इच्छा नसून सुद्धा नवीन कायदे तयार करण्यात येत आहेत. सरकारी मालमत्ता विकून अनेक भारतीयांचे नुकसान आज सत्ताधारी पक्ष करत आहे. 3. पुढे बाबासाहेब म्हणतात, विभूती पूजा ही लोकशाहीला घातक आहे. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, पण राजकारणात भक्ती ही अंधपतनाचा आणि हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. हा इशारा धोकादायक आहे. आज देशात अंधभक्तांची संख्या बघून दिसून येते की बाबासाहेबांचे विचार किती खरे व दूरदृष्टीचे होते. आज देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू आहे. आज भारतीय लोक स्वतःचे अस्तित्व विसरून एखाद्या राजकीय पक्षाची किंवा नेत्याची भक्ती करीत राहतील तर या देशाची वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही. आता तरी लोकांनी विचार करायला हवा की देश महत्वाचा की देशासोबत द्रोह करणारे हे पक्ष.